5 मिनिटं थांबा, ती गाड्या काढायला लागल्यात परत, उगाच एका बॉलसाठी येऊ नको. तर सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला ऋतुराज आहे, नॉन स्ट्रायकिंग एंडला दीपक. पहिला बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एकच धाव प्राप्त होते. एका धावेने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. अकाउंट ओपन केलं जाते, खातं खोललं जाते. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय दीपक चव्हाण, अर्थातच पिंटू दादा यांना, एक लेजंड क्रिकेटर आहेत. नवसंदेश स्पोर्ट्स परळे या संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅक वरती जालिंदर पाटील. पहिलाच बॉल, सेन्सिबल क्रिकेट, सन्मान दिलाय चांगल्या चेंडूला, एकेरी धाव पूर्ण केले. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? नक्कीच क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहेत, त्याचा फायदा घेत आहेत. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. पुन्हा एकदा एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पाहिलं तर 4 आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. थोडीशी सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नवसंदेश स्पोर्ट्स परळे या संघाच्या माध्यमातून. मात्र लो फुल टॉस चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. चेंडू जातोय वन बाउंस, सीमारेषा पार येतोय ऋतुराजाच्या बॅट मधून. या इनिंगचा पहिला खणखणीत चौकार. यावेळी मात्र गतीमध्ये केलेलं परिवर्तन, फिंगर्स रोल केले होते गोलंदाज जालिंदर याच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावफलक पाहिले तर 8 आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. पुन्हा एकदा फुलरलेनचा चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळाय. क्षेत्ररक्षक आहेत, पाठमोला करतायत, त्यांना बीट करत चेंडू चाललाय धन 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 करत सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार येतोय ऋतुराजाच्या बॅट मधून. षटक क्रमांक 1 मार्गस्थ होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 12 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा सुरेख फायदा उठवलेला आहे परळे संघाच्या माध्यमातून. पाच ओव्हर. लाला सो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. वैयक्तिक कोट्यातील पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आणखीन एक लिजंड खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला दीपक आहेत. 2 लिजंड खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये कशा प्रकारे कामगिरी करणार, येणारे 6 चेंडू नक्कीच सांगून जाणार आहेत.
पहिलाच बॉल लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं क्षेत्ररक्षक आहे दोन पायांच्या मधून मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला जिथे मात्र नक्कीच एक धाव होती तिथे 2 धावा पूर्ण होत आहेत 2 धावेने धावफलक पाहिलं तर 14 आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल यावेळी मात्र खोलवर टप्प्यात चेंडू काव कॉर्नरच्या दिशेने फटका खेळा क्षेत्ररक्षक आहेत वन बाउन्स चेंडू गॅदर केला जातोय फेकी केली जाते फेकी येईपर्यंत एक धाव पूर्ण होईल मिळणाऱ्या एका धावेने धावफलक पाहिलं तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल यावेळी मात्र लोअर फुल टॉस चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार चेंडू जाईल सीमारेषा पार येतोय ऋतुराजाच्या बॅट मधून खणखणीत षटकार नक्कीच षटकाराबरोबर धावफलक पाहिलं तर तब्बल 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल तर नक्कीच आणखीन एक खुशखबर आहे श्री मरीमाई देवीच्या यात्रेनिमित्त श्री मरीमाई चषक 2026 पर्व पहिले आयोजित भव्य टेनिस बॉल ओपन हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन दिनांक 27, 28, 29, 30 आणि 1 मे या रोजी केलेला आहे हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धा आहेत सर्कलच्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे तब्बल 21,000 रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 15,000 रुपये व आकर्षक चषक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक चषक तसेच या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज आणि या स्पर्धेसाठी प्रवेश फी असणार आहे 1500 रुपये प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य असेल गोपी बॅट लवकर घेऊन यायचं आहे त्याच्या मरीमाई देवीच्या यात्रेनिमित्त श्री मरीमाई चषक 2026 पर्व पहिले भव्य टेनिस बॉल ओपन हाफ पिच नाईट क्रिकेट स्पर्धा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 21,000 द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 15,000 आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपये असणार आहे या स्पर्धेसाठी प्रवेश फी 1500 रुपये असणार आहे प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य असणार आहे याची नोंद घ्यायची पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिडऑफच्या दिशेने फटका खेळाय क्षेत्ररक्षक आहेत दूरवरती एक येईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होतील 2 धाव्याने धावफलक पाहिलं तर 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत लगावले गेलेले 2 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळते नवसंदेश स्पोर्ट्स परळी संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अक्षय पाटील उर्फ जालिंदर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक नक्कीच महागडं हाताळलं होतं परंतु या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल कारण पाहिलं गेलं तर 2 षटकांमध्ये तब्बल 25 धावा जमा केलेल्या आहेत यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू वेगावरती स्वार होऊन गोलंदाज जालिंदर याच्या माध्यमातून डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या दिशेने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तेच गोलंदाजाने ओळखलं त्यामुळे आपल्या गोलंदाजीचा वेग थोडासा वाढवला आणि तदनंतर मात्र डॉट बॉल हाताळायला पाहायला मिळाला यावेळी सुरेख फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये पहिली धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न फेकी येईल तत्पूर्वी 2 धावा पूर्ण होतील मिळणाऱ्या 2 धावेने धावफलक पाहिले तर 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल 28 रन्स ऑन अ स्कोर कार्ड लॉस ऑफ 1 विकेट पुन्हा एकदा बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील बीट होतोय फलंदाज
दीपक चव्हाण सारखा फलंदाज देखील बीट होताना पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना एका बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव तर दुसऱ्या बाजूला युवराज स्पोर्ट्स ससेगाव. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनसाइड एज घेत चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये, डिक्लेअर स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. एकोणतीस. लाईव्ह प्रक्षेपण पाहायला मिळते युट्यूबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या स्कोर कार्डवरती तब्बल 30 धावा. 10च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमा केलेल्या आहेत. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की स्पर्धा आपण भरवलेली आहेत, आपण नियोजनामध्ये पाहिजेत, त्यामुळे नक्कीच आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. शुभम पवार गाडी लावायची आणि इकडे यायचं आहे. नुसतं खेळ म्हणजे झालं नाही. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या संघाकडून चौथं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आनंदात चौगले. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणखीन एक दर्जेदार गोलंदाज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडला दीपक आहेत. पहिल्याच बॉल लॉप करण्याचा प्रयत्न, चेंडू जाऊन सर्व शरीरावरती आदळलेला पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात एक स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. मात्र स्ट्रायकिंग एंडला विनोद आलेत. टप्प्याचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्पॉट वर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूने शरीराचा वेध घेतलेला पाहायला मिळाला. एका धावेने धावफलक पाहिलं तर 30 आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. मात्र लोअर फुलटॉस चेंडू मिडल होत नाहीत, त्याच्यामुळे एकच धाव प्राप्त होईल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये आनंद याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 चेंडू रिलीज केले गेले, 3 चेंडूंमध्ये खर्च केले गेलेत केवळ 3 धावा. तर गोलंदाजी हाताळलेली पाहायला मिळते. यावेळी मात्र लॉंग ऑनच्या दिशेने फटका खेळायचे क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. फेक येईल तत्पूर्वी एक धाव पूर्ण. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 34 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. आनंदा लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने फटका खेळा. व्ही शेप मध्ये बॉलर्स बॅकड्राईव्ह पाहायला मिळाली. फटक्यावरती 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पाहिलं तर संख्या स्कोर कार्ड होती 36 धावा. एकदा मिड ऑफच्या दिशेने फटका खेळाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विनोद निघालेत आणि 2 धावा बघता बघता पूर्ण देखील झालेल्या पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलं गेले. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 38 धावा.
रिटायर्ड हर्ट की आउट? रिटायर्ड आउट. ठीक आहे, चला. नवीन फलंदाज बबलू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती बबलू. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून. करंजोशी 11 चे स्टार खेळाडू आमचे मित्र सतीश पाटील दादा यांचं इथं आगमन झालेलं आहे आयोजन कमिटीतर्फे. त्यांचं सहर्ष स्वागत. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघाकडून अखेरचं व स्लॉग ओव्हरचं आणि हाणामारीचं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अभिजित हवलदार उर्फ आबा या नावाने प्रसिद्ध असलेला हा अष्टपैलू खेळाडू पाटणी वॉरियर्स संघाचा हुकुमाचा एक्का मैदानाच्या आतमध्ये. मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळा क्षेत्ररक्षक आहेत, परंतु सूर्य किरण थोडेसे आडवे आले. नैसर्गिक अडथळा पाहायला मिळाला. फेकी थोडीशी वाईट पाहायला मिळाली. 2 धावा पूर्ण. 2च धावांवरती समाधान मानावं लागते. मिळणाऱ्या 2 धावांनी धावफलक पाहिलं तर 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. 14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. सुरुवात नक्कीच चांगली झाली होती. 2 षटकांमध्ये तब्बल 25 धावा जमा केल्या गेल्या होत्या. नंतर मात्र कुठेतरी फलंदाजांच्या फटक्यांवरती अंकुश ठेवण्यामध्ये यश प्राप्त झाले पाटणी वॉरियर्स संघाला. यावेळी देखील एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 41 या आकड्यावरती. 41 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. मात्र बॅटची कडा. तदनंतर मात्र चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. डिक्लेअर स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. मिळणाऱ्या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 42 या आकड्यावरती. 42 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. यानंतर होणारा सामना एका बाजूला ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव तर दुसऱ्या बाजूला युवराज स्पोर्ट्स ससेगाव. पुन्हा एकदा या फटक्यावरती 2 धावा प्राप्त होईल. 2 धावांनी धावफलक पाहिलं तर 44 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. अखेरचा चेंडू शिल्लक असेल. पहिल्या सत्रातील पहिल्या डावातील अखेरच्या चेंडूचा खेळ शिल्लक असणार आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न. षटक संपतंय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 44 धावा. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 30 चेंडू 45 धावा. आत घाल, आत घाल. बाबू
संदेश सर नमस्कार. संदेश सर. संदेश सर. राहुल माने येऊन नारळ फोडून गेले. संदेश सर नमस्कार. मला सामन्याला सुरुवात करायची. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. 30 चेंडू 45 धावा. स्ट्रायकिंग एंडला जर पाहिलं तर पाटणी वॉरियर्स संघाचा हुकमाचा एका अर्थातच अभिजित हवालदार स्ट्रायकिंग एंडला, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रकाश थोरात. गोलंदाजी ट्रॅक वरती बबलू आलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 30 चेंडूंमध्ये 45 धावांची गरज आहे. चला, युवराज स्पोर्ट्स ससेगाव आणि ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. यानंतर आपला सामना होणार आहे. आपण टॉस साठी या. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांना बीट करत चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय अभिजित हवालदार यांच्या बॅट मधून. आउट आहे का? हिट विकेट. गोलंदाज हिट विकेट होतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा धक्का बसतोय आणि स्वतः कबूल केलेला आहे. ही आहे एका चांगल्या उत्तम खेळाडूची खेळाडू वृत्ती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अभिजित हवालदार यांच्या माध्यमातून पंचांचं देखील लक्ष नव्हतं, परंतु स्वतः सांगितलं मी हिट विकेट आहे आणि मी बाद आहे. नक्कीच या खेळाडूसाठी थोडस टाळ्यांचा कडकडाट होऊ देत मित्रांनो. चांगले खेळाडूचं प्रदर्शन दाखवलेलं आहे, खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला, ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाचा कर्णधार राहुल माने आपण यायचा आहे टॉस साठी. आणि स्क्वेअर लेगला जे क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतायत निलेश, लक्ष द्या. तारा आहेत खाली, थोडस लक्ष द्या जाणीवपूर्वक. बाउंड्री लाईनच्या बाहेर तारा आहेत. तुमचं काय काम नाही, तुम्हाला या टुर्नामेंटला घेतलेलं नाही. तुम्ही जावा, तुम्ही कुंभार गलीत जावा, इकडे येऊ नका. नवीन फलंदाज लाल असो पाटील स्वतः कर्णधार. पहिलाच बॉल ऑफ केला, एरियल रूट दिला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत, सुरेख झेल डिप्लाय. बॅक टू बॅक दुसऱ्या विकेटचं पतन. सन्माननीय श्री बाळासो भारमल यांच्या भावी सोसायटी संचालक शाहवाडीचे सन्माननीय श्री बाळू भारमल यांच्या शुभ हस्ते यापुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक होत आहे. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव विरुद्ध युवराज स्पोर्ट्स ससेगाव. नवीन फलंदाज आणखीन एक डावखुऱ्या हाताचा घातक फलंदाज अक्षय जाधव स्ट्रायकिंग एंडला. नंबर 4 वरती, 4थ्या क्रमांकावरती छापा कॉल आणि छापा पडलेला आहे. नाणेफेकीचा कौल ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाने जिंकलेला आहे.
यावेळी मात्र डाव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने धावसंख्येचा श्री गणेश होतोय. अकाउंट ओपन केलं जाते, खातं खोललं जाते. यावेळी मात्र चांगला चेंडू, टप्पा पडला, त्यानंतर चेंडूने गरकन वळण घेतलेलं पाहायला मिळते. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बबलू याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नाही, राखू टप्प्याचा चेंडू, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहे, थोडस फंबल होत आहेत. एक धाव मिळणाऱ्या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. बबलू आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरून स्ट्रायकिंग एंडला. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर प्रकाश थोरात आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, पहिलाच बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, आउटसाइड दी ऑफ स्टंप, अवे फ्रॉम द बॉडी. चांगला चेंडू रिलीज केलेला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. फलक स्थिर आहे 2 या आकड्यावरती. 2 गडी बाद झालेले पाहायला मिळतात. पाटणे वॉरियर्स संघ थोडासा बॅकफूट वरती ढकलला गेलाय, कारण गोलंदाजीच तेवढ्या ताकदीची सुरू आहे. नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव आणि शिक्षक 11 गाववाडी आयोजित ज्योतिर्लिंग चषक 2026. आणि या स्पर्धेतील आणखीन एक दिमागदार चौकार येतोय प्रकाशाच्या बॅट मधून. षटक क्रमांक 1 मार्गस्थ होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 10 धावा. नवसंदेश स्पोर्ट्स पुढे आपल्याला 4 धावांची पेनल्टी बसलेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. व्हाईट पॅन्ट आहे आणि शूज नाही, त्यामुळे 2+2 अशा 4 धावा ऍड होणार आहेत पाटणे संघाच्या स्कोर कार्ड मध्ये. धावसंख्या तुम्ही सांगा, समोरच्या संघाला तुम्ही सांगा, आम्ही काही सांगू शकत नाही. चला, 2 रनची पेनल्टी लागू झालेली आहे. 2 रन स्कोर कार्ड मध्ये ऍड करा. 8 धावा स्कोर कार्ड वरती झालेल्या आहेत. यावेळी मात्र उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, धावसंख्येत 1 ने भर पडेल. व्हाईट बॉल येतोय, धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. ओव्हर टप्प्याचा चेंडू, समोरच्या दिशेने फटका खेळलाय. बॉलर्स बॅकड्रॉप पाहायला मिळते. चेंडू जातोय दन 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 करत सीमा रेषा पार. येतोय ज्योतिर्लिंग चषक, खणखणीत चौकार. चौकाराबरोबर धावफलक पाहिलं तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मिडअपच्या दिशेने तैनात केला जातोय आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाठवला जातोय. पुन्हा एकदा लॉफ्ट केला, एरियल रूट दिले गेले. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगला झेल कॅरी केलेला पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3, अक्षय जाधव बॅक टू द डगआउट.
नवीन फलंदाज इनॅट नंबर 5, 5व्या क्रमांकावरती मॅन फ्रॉम पाटणे, पाटणे गावची मुलुक मैदानी तो भारतातच जालिंदर पाटील. जालिंदर पाटील आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. 13 या आकड्यावरती तिसऱ्या गड्याचा खेळ संपुष्टात आलेला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा, त्यात चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. प्रिन्सिपल क्रिकेट पाहायला मिळत आहे जालिंदर याच्या माध्यमातून. त्यांना माहित आहे आपल्या विकेटचं महत्व आणि म्हणूनच बचावात्मक फटका पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती आणि स्ट्राईक मात्र रोटेट करण्यामध्ये यश प्राप्त झाले. एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू फक्त दिशा देण्याचं काम करतायत. यावेळी देखील एका धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल, धाव फलक जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न यावेळी मात्र बीट होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दीपक यांच्या माध्यमातून. नक्कीच पाहायला गेलं तर 2 धावांची पेनल्टी सुद्धा मिळालेली आहे या संघाला, परंतु तदनंतर देखील थोडस रोखून ठेवलेलं आहे पाटणे वॉरियर्स संघाला आतापर्यंत. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट फटका सजवण्याचा प्रयत्न, थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळते जालिंदर याच्या माध्यमातून. वारंवार मात्र स्टेप आउट होऊन फटके खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2 मार्गस्थ होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड होती 7.50च्या सरासरीने 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. येणारे 18 चेंडू बनवायचे आहेत 30 धावा. 18 चेंडू 30 धावा. मला थोडस स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. 11:15 वाजलेले आहेत. अद्यापही पहिल्या इनिंगच्या पहिल्या सामन्याच्या 3 षटक शिल्लक आहेत. वेळेत आपल्याला सामने पूर्ण करायचे आहेत. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स कोळगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केले युवराज स्पोर्ट्स ससेगाव संघाला. वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघाकडून तिसरे षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा बबलू आलेत. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 विकेट मिळवून दिल्या होत्या. तेच बबलू गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. काही खेळाडूंच्या अनुपस्थितीत हा खेळणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र लॉंगॉनच्या दिशेने फटका खेळा दीपक चव्हाण आहे चेंडूच्या मागे. एकच धाव पूर्ण मिळणार, एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती. तुषार पाटील आपला फोन सारखा वाजत आहे, आपण येऊन घेऊन जायचं आहे. चला थोडस स्पीडअप करा मित्रांनो, विनंती आहे दोन्ही संघांना. यावेळी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत बबलू आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. लुक शॉट, कडक कडकडीत प्रहार, चेंडू जाईल सीमारेषा पार. जालिंदर पाटील याच्या बॅट म्हणून येतोय ज्योतिर्लिंग चषक ब्रँडेड षटकार.
22 धावा धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. या षटकाराने मात्र नवसंजीवनी देण्याचं काम केलेलं आहे पाटणे वॉरियर्स संघाला. एकदा लॉप करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला चेंडू गॅदर केलेला पाहायला मिळतोय. एकच धाव प्राप्त होईल. मिळणाऱ्या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. अद्यापही 22 धावांची गरज आहे. येणारे चेंडू बाकी असतील 15 बॉल मध्ये 22 ची गरज, म्हणजेच काय तर अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे. अर्धा टप्पा अजून बाकी आहे. यावेळी मात्र बॅटची कडा स्वतः मात्र फलंदाज डगआउटच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. आणखीन एक विकेटचं पतन. प्रकाश थोरात बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज पाटणे वॉरियर्स संघाचा अपकमिंग सुपरस्टार अर्थातच यश आपल्याला पाहायला मिळतोय. इनॅट नंबर 6 6व्या क्रमांकावरती. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चांगला झेल डिप्लाय. फलंदाज होतोय झेलबाद. आणखीन एक विकेटचं पतन. आल्या पावली माघारी परतावं लागतंय. शून्याचा चष्मा घालून माघारी परततोय. मात्र नक्कीच मैदानात हजेरी लावण्याचं काम करतायत पाटणे वॉरियर्स संघाचे फलंदाज. नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इनॅट नंबर 7 वरती आनंदा चौगले, अर्थातच आनंदा चाचे. पुन्हा एकदा ऑन हॅट्रिक आहे. ऑन हॅट्रिक आहे पुन्हा एकदा गोलंदाज बबलू. बॅटने फटका खेळला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. हॅट्रिक या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक नोंदवलेली आहे बबलू कांबळे याने. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती 23 धावा. सहा गडी बाद 23. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 22 ची गरज. 12 चेंडू 22 धावा. आणि या स्पर्धेतील ज्योतिर्लिंग चषक 2026 मधली पहिली हॅट्रिक नोंदवलेली आहे बबलू कांबळे याने. आपल्या 2 ओव्हरच्या स्पेल मध्ये बबलू याने खर्च केल्यात 14 धावा आणि तब्बल 5 गड्यांना बाद केलेला आहे बबलू याने 2 षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन. वैयक्तिक गोड्यातील पहिल्या संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजीच्या ट्रॅकवरती ऋतुराज. या सामन्यामध्ये ऋतुराज करेल का? 12 चेंडू 22 धावांची गरज. पहिल्याच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती भिरकावलंय. सीमा रेषा पार. जालिंदरच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकलाय. समीकरण बदललं गेलं. येणारे 11 बॉल 16 ची गरज. लोअर फुल टॉस. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मिळते अवांतर. अवांतर धावेने स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धाव फलक जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावरती. समीकरण बदललं जातंय. पुन्हा एकदा पाहिलं गेले तर 11 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. येणारे 11 बॉल 15 ची गरज.
यावेळी मात्र चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू रिलीज केलेला पाहायला मिळतोय. एकच धाव पूर्ण होईल. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 31 आकड्यावरती. येणारे 10 बॉल 14 ची गरज. 10 चेंडू 14. कोणता संघ सामना जिंकणार? येणारे 10 बॉल 14 ची गरज आहे. टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने फटका खेळा. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण बबलू कांबळे याच्या माध्यमातून फेकी देखील लाजवाब पाहायला मिळते. मिळणाऱ्या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 32 आकड्यावरती. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. समीकरण बदललं गेलंय. पुन्हा एकदा पाहिलं गेलं तर 9 चेंडू बनवायचे आहेत 13 धावा. 9 चेंडू 13 ची गरज. पुन्हा एकदा डाऊन द लेग पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पुन्हा एकदा समीकरण बदललं जात आहे. येणारे 9 बॉल 12 ची गरज. 9 चेंडू 12 धावा. 12 धावा 9 चेंडू. कोणता संघ जिंकणार? पाटणे वॉरियर्स की नवसंदेश स्पोर्ट्स परळे? कोणता संघ पहिल्या सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब करणार? येणारे 9 बॉल नक्कीच सांगून जाणार आहेत. 9 चेंडू 12 ची गरज. लॉप करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते निलेश यांच्या माध्यमातून. एकच धाव मिळेल. एका धावेने समीकरण बदलतंय. 34 आकड्यावरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळतंय. येणारे 8 बॉल 11 ची गरज. 8 चेंडू 11 धावा. ऑफ करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल होतोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. येणारे 7 बॉल 11 ची गरज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळलेला पाहायला मिळतोय. ऋतुराजाचं चांगली गोलंदाजीचे प्रदर्शन. षटक क्रमांक 4 मार्गस होतोय. जिंकण्यासाठी गरज असेल. येणारे 6 बॉल बनवावे लागतील 11 धावा. 6 चेंडू 11 ची गरज. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो एक युवा गोलंदाज. गावचं भविष्य अर्थातच सार्थक कांबळे आपल्या पप्पांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजीचे धडे गिरवताना मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक अपकमिंग सुपरस्टार नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघाच्या बाजूने 6 चेंडूंमध्ये 11 धावा डिफेंड करण्याची किमया करेल का? सार्थक कांबळे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती एक युवा गोलंदाज. स्ट्रायकिंग एंडला जालिंदर पाटील. 6 बॉल 11 ची गरज. पहिलाच बॉल लॉफ केलाय. चेंडूला पाठवले सीमारेषा पार षटकारासाठी. परंतु नक्कीच सार्थक याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. समोर एक स्टार खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून खेळत असणारा जालिंदर समोर आहे. तरी पण गोलंदाजी करण्याचं धाडस दाखवलंय. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. संधी क्रिएट झाले. अरे बापरे. नक्की स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती. परंतु संधी हुकली आणि त्यानंतर फलंदाजाला धावचीत देखील केलं.
धावसंख्या स्कोर कार्ड वरती 41 धावा. शिवाजी नवीन फलंदाज शिवाजी. येणारे 4 बॉल 4 ची गरज आहे. सार्थक निघालेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरून. अकुट टप्प्याचा चेंडू आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय पाटणे वॉरियर्स संघाने. परंतु खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे सार्थक याचं. चांगली गोलंदाजी हाताळी. एक संधी जरूर निर्माण केली होती परंतु झेल सुटला. तदनंतर मात्र सामना जिंकलाय पाटणे वॉरियर्स संघाने. कॉंग्रॅच्युलेशन पाटणे वॉरियर्स संघाने. हार्ड लक नवसंदेश स्पोर्ट्स परे. चला युवराज स्पोर्ट्स असे का आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. झालेल्या सामनावीर अर्थातच प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय पाटणे वॉरियर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू जालिंदर वाडेल. जावत मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. युवराज स्पोर्ट्स ससेगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये